ब्रेकनंतर नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ब्रेकनंतर बातमी ती नवी मुंबईमधून। नवी मुंबईमध्ये करावे गावातील गणेश मंदिरामध्ये मोठी चोरी झाल्याचं कळतंय। 11 किलो चांदी लंपास झाली आहे। 2 मूर्ती चोरट्यांनी यामध्ये पळवलेल्या आहेत, त्यामुळे मोठी चोरी झालेली आहे नवी मुंबईमधल्या करावे गावातल्या गणेश मंदिरामध्ये। नवी मुंबईतील करावे गावातील गणेश मंदिरात ही मोठी चोरी झालेली आहे। 11 किलो चांदी लंपास झाली आहे, तर 2 मूर्ती देखील चोरट्यांनी लंपास केलेल्या आहेत, पळवलेल्या आहेत। विनायक पाटील आपल्याबरोबर आहे। विनायक, नवी मुंबईतल्या करावे गावातल्या चोरी संदर्भात काय माहिती? नवी मुंबईमध्ये करावे गावामध्ये गणेश मंदिर होतं, त्या गणेश मंदिरामध्ये रात्री ही चोरी झालेली आहे। गणेश मंदिरामध्ये आतमध्ये जे असलेल्या जी गणेशाच्या वरती आरास होती चांदीची, त्याचबरोबर गणेशाची जी मूर्ती होती त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला रिद्धी सिद्धीची ज्या 2 मूर्ती होत्या त्या सुद्धा संपूर्ण चांदीच्या होत्या। त्या चांदीच्या 2 मूर्ती आणि जी वरती आरास होती चांदीची, ह्या ती पूर्णपणे काढून चोरीला गेलेला आहे। 11 किलो जवळजवळ ही चांदी चोरीला गेलेली आहे। 2 चोरटे आले होते या ठिकाणी, त्या दोघांनी हे पूर्णपणे काढून नेलेलं आहे। याच्यामध्ये मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता, त्यामुळे हे संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आलेलं आहे। कशा प्रकारे चोरांनी ही जी चोरी केलेली आहे, रिद्धी सिद्धीच्या मूर्ती ह्या ज्या चिटकवण्यात आल्या होत्या, मागे मजबूत प्रमाणे बसवण्यात आल्या होत्या, त्याला हातोड्याच्या माध्यमातून तोडून काढण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आरास सुद्धा काढण्यात आलेले आहे आणि जे 2 चोर आले होते त्यांनी आपल्या तोंडाला पूर्णपणे रुमाल बांधल्यामुळे त्यांचा चेहरा मात्र या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलेला नाहीये। मात्र त्यांनी हा सर्व जो प्रकार केलेला आहे तो संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे।